अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या आयुष्यामधील दुःख त्रास संपत नसेल तर बघा, सर्वपित्री अमावस्येला तुम्हाला तुमची जी काही रास आहे त्या राशीनुसार तुम्हाला जे काही तोडगे करायचे आहेत, काय उपाय करायचे आहेत, याबद्दलचीच मी तुम्हाला सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा, 2 ऑक्टोबरला आहे सर्वपित्री अमावस्या आणि या अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या राशीनुसार जर काही प्रभावी तोडगे केले तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा जो आहे तर होणार आहे. तर बघा, पहिली जी रास आहे ती मेष रास. बघा, मेष राशीचा स्वामी हा मंगळ आहे. तर मेष राशीच्या व्यक्तीने सर्वपित्री अमावस्येला जमीन, लाल वस्तू जसे की बघा फळे, वस्त्रे, तांब्याचे भांडे इत्यादी दान करावे. तसेच बघा, पितरांच्या नावाने अन्नदान करावे. बघा, त्यानंतर दुसरा जो उपाय आहे तो अमावस्येच्या रात्री बघा, जर तुम्ही काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी खाऊ घातली आणि ती पोळी जर कुत्र्याने खाल्ली तर या उपायामुळे तुमचे जे सर्व शत्रू आहेत आणि ज्यांचा तुम्हाला त्रास होतोय तो त्रास होणे सुद्धा तुमचा थांबेल. त्यानंतर तिसरा जो उपाय आहे, तोडगा आहे तो बघा, अमावस्येची रात्र बघा पितृदेवांना समर्पित असते. म्हणून या दिवशी हनुमानाच्या फोटोसमोर दिवा लावून तुम्हाला हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे आणि पाठ झाल्यावर बघा, दिवा जो आहे तो घराच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला ठेवायचा आहे. त्यानंतर चौथा जो उपाय आहे तो बघा, ज्यांना कालसर्प दोष असेल त्यांनी बघा, त्या व्यक्तीने अमावस्येच्या दिवशी एखाद्या योग्य ब्राह्मणाला घरी बोलावून घरात शिवपूजन व हवन केले पाहिजे. त्यानंतर 5वा जो उपाय आहे तो अमावस्येच्या दिवशी तुम्ही दूध आणि तांदळाचे दान आवश्यक करावे. त्यामुळे तुम्हाला आर्थिक संकटामधून सुद्धा मुक्ती मिळेल आणि असे केल्याने तुमचे पित्र जे आहेत ना ते सुद्धा तुमच्यावरती प्रसन्न होतील. त्यामुळे तुम्ही हा जो उपाय आहे तर तो उपाय तो तुम्ही अमावस्येच्या दिवशी करू शकता. हा उपाय केल्याने तुमच्या पित्रांची नाराजी असेल तर ते सुद्धा दूर होईल. त्यानंतरची पुढची रास आहे वृषभ. बघा, वृषभ राशीचा स्वामी जो आहे तो शुक्र आहे. जर बघा, वृषभ राशीच्या व्यक्तीने सर्व पित्रे अमावस्येला पांढरी गाय, तांदूळ, खीर, दूध इत्यादी दान करावे. तसेच मुलींना खीर खायला द्यावी आणि त्यांना पांढरे वस्त्र सुद्धा तुम्ही दान करू शकता. त्यानंतर दुसरा उपाय बघा, अमावस्येला तुम्ही तिळाचे दान अवश्य करा. त्यामुळे पितृदोष दूर होतो आणि तुमच्यावरती पितरांची कृपा राहते. त्यामुळे तुम्ही जीवनामध्ये प्रगती सुद्धा कराल. तुम्ही काळे तीळ मंदिरात देखील दान करू शकता. त्यानंतर तिसरा उपाय बघा, पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही या काळामध्ये रोज गायीला चारा देऊ शकता. असे म्हटले जाते की या काळात बघा, मनापासून गायीला चारा दिल्यास देवी देवतांचा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला प्राप्त होतो. शिवाय श्राद्ध विधीचे सुद्धा पूर्ण फळ मिळते असे देखील मानले जाते. त्यानंतर चौथा उपाय आहे, अमावस्येला बघा, आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याची पूजा करावी. उंबरठ्याला हळदीचे लेपन करावे किंवा मग बघा, उंबरठ्यावरती हळदीचं जे काही पेस्ट असते ती पेस्टने तुम्हाला स्वस्तिक काढावं हळदीचे आणि उंबरठ्याला फुलांनी रांगोळीने सुशोभित करावे. त्यानंतर 5वा उपाय, अमावस्येच्या रात्री बघा 5 लाल फूल आणि 5 जळत असलेले दिवे जे आहेत ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये, वाहत्या नदीमध्ये सोडल्याने तुम्हाला धनप्राप्तीचे जे योग आहेत ते तुमचे प्रबळ बनतील. त्यामुळे बघा, पुढची रास आहे ती मिथुन रास. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. तर बघा, मिथुन राशीच्या लोकांनी सर्व पित्री अमावस्येला आवळा, द्राक्षे, मूग डाळ, त्यानंतर मुगाचे दान करावे. तसेच बघा, पक्ष्यांना सुद्धा तुम्ही बाजरी वगैरे धान्य खायला देऊ शकता. तर दुसरा उपाय बघा, अमावस्येच्या रात्री बघा किंवा अमावस्येच्या दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावणे हे अत्यंत शुभ मानले जाते. दिवा लावताना त्यामध्ये तुम्ही अख्ख्या 2 फूल असलेल्या लवंगा सुद्धा टाकू शकता. यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. यामुळे तुमच्यावर जर पितृदोष असेल तर तो दूर होतो. त्यानंतरचा तिसरा उपाय, कुत्र्याला पोळी खायला देऊ शकता तुम्ही. अमावस्येच्या दिवशी बघा, कुत्र्याला पोळी खाऊ घालणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घातल्याने तुमचे जे काही रोग असतील, आजार असतील ते दूर होतात आणि तुमच्या जीवनामधील संकटे जे आहेत तर ते नाहीसे होतात. त्यानंतरचा चौथा उपाय आहे तो बघा, अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून शिव मंदिरामध्ये जाऊन 1 तांब्यात जल अर्पण करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही दूध, दही, तांदूळ, निळी फुले व बेलपत्र सुद्धा अर्पण करू शकता. असे केल्याने भगवान भोलेनाथ तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या पूर्ण करतात आणि त्याच वेळी बघा, जर तुमचे शत्रू असतील तर त्या शत्रूंचा देखील पराभव होतो असे मानले जाते. त्यानंतर बघा, 5वा उपाय आहे,
अमावस्याच्या दिवशी बघा तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये जाऊन एखादा पिंपळाचं झाड जर लावलं, त्यामुळे तुमचा पितृदोष जे आहे तो दूर होतो. आणि बघा तुमचे पितर जे असतील तर ते तुम्हाला आशीर्वाद देतात. त्याचबरोबर बघा तुम्ही आणखीन या दिवशी काय करू शकता की पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्या ठिकाणी जर तुम्ही त्याची काळजी घेण्याचा जर तुम्ही संकल्प केलात, तर तुमची जे काय नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुम्हाला नोकरी मिळून जाईल. त्याचबरोबर तुमचे जे काय व्यवसाय असतील तर व्यवसायासंबंधीचे जे काही समस्या असतील त्या देखील दूर होतील. त्यानंतरची बघा पुढची रास आहे ती कर्क रास. बघा या राशीचे चिन्ह, कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. त्यानंतर बघा कर्क राशीच्या व्यक्तीने सर्वपित्री अमावस्येला नारळ, भात आणि जव हे दान करावे. तसेच बघा 400 ग्रॅम अख्खे बदाम जे आहेत ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये बुडवू शकता, प्रवाहित करू शकता. आणि बघा गरीब आणि गरजवंत जे असतील त्यांना खायला देऊ शकता. त्यानंतर दुसरा उपाय बघा तो असा आहे की अमावस्येच्या दिवशी तुम्ही गहू आणि तांदूळ यांचे दान सुद्धा करू शकता. या दिवशी बघा गहू आणि तांदळाचे दान केल्याने तुमच्यावरची तुमच्या पितरांसह सूर्यदेवाची कृपा देखील प्राप्त होते, अशी देखील मान्यता आहे. तसेच बघा घरामध्ये सुख शांती येते, अशीही देखील मान्यता आहे. त्यानंतर बघा तिसरा उपाय जो होतो बघा अमावस्येच्या दिवशी तुम्हाला पूर्वजांचा आशीर्वाद मिळवून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि इच्छेनुसार गरिबांना अन्नदान करू शकता. या दिवशी बघा अन्नदान करणे हे अतिशय शुभ मानले जाते. अन्नासोबतच तुम्ही काही पैसे देखील यथाशक्ती पैसे दान करू शकता. ज्योतिषशास्त्रानुसार बघा सर्वपित्री अमावस्येला अन्नदान आणि पैसे दान केल्याने व्यक्तीला पूर्वजांचा म्हणजेच पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो असे देखील मानले जाते. त्यानंतर बघा चौथा उपाय बघा अमावस्येला लावण्यात येणारा जो दिवा आहे तो दिवा कायम तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा लावला पाहिजे. आणि पूजा करताना बघा अन्नपूर्णा देवीचे जे आहे ते तुम्हाला स्मरण करायचं आहे. आणि पूजा जी आहे ना ती तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी करू शकता. त्यानंतर पाचवा उपाय जो आहे तो बघा अमावस्येच्या दिवशी घरातील जाळ्या जळमट काढून तुमच्या घराची जी साफसफाई आहे ना ही करावी. त्यानंतर बघा पुढची रास आहे सिंह रास. बघा सिंह राशीचा स्वामी हा सूर्य आहे. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांसाठी सर्वपित्री अमावस्येला सोने, खजूर आणि अन्नधान्य दान करणे उत्तम मानले जाते. तसेच बघा या दिवशी पितरांच्या नावाने श्राद्ध करणे आणि तर्पण सुद्धा केलेला महत्व आहे. त्यानंतर दुसरा उपाय बघा अमावस्याच्या दिवशी आपल्याला बघा मुख्यद्वाराच्या उंबरठ्याची तुम्हाला पूजा करायची आहे. उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि उंबरठ्यावरती बघा हळदीने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. आणि उंबरठा जो आहे ते तुम्ही फुलांनी रांगोळीने सुशोभित करू शकता. त्यानंतर पुढचा उपाय आहे बघा या दिवशी नदी किंवा तलावातील जे काही मासे असतील त्या माशांना तुम्ही पिठाचे गोळे खाऊ घालू शकता. हे खूप शुभ मानले जाते. असे केल्याने तुम्हाला तुमच्या पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदते. त्यानंतर तिसरा उपाय बघा ज्यांना कालसर्प दोष असेल त्या व्यक्तीने अमावस्येच्या दिवशी बघा एखाद्या योग्य ब्राह्मणाला घरी बोलावून घरामध्ये शिवपूजन व हवन केले पाहिजे. त्यानंतर पुढचा चौथा उपाय बघा अमावस्येची रात्र बघा पितृदेवांना समर्पित असते, म्हणून या दिवशी हनुमानांच्या फोटोसमोर दिवा लावून तुम्ही हनुमान चालीसेचं पठण करू शकता. आणि पाठ झाल्यावरती तुम्हाला दिवा जो आहे तो घराच्या मुख्य दरवाजावरती ठेवू शकता. त्यानंतर पाचवा उपाय बघा अमावस्येच्या रात्री जर तुम्ही काळ्या कुत्र्याला तेल लावलेली एखादी पोळी खाऊ घातली आणि ती पोळी कुत्र्याने खाल्ली तर या उपायामुळे सुद्धा तुमचे शत्रू जे आहेत त्रास देणं त्यांचं बंद होईल. त्यानंतर पुढची जी रास आहे ती रास आहे कन्या रास. बघा कन्या राशीच्या लोकांसाठी पहिला जो उपाय आहे तो बघा कन्या राशीचा स्वामी हा जो आहे तो बुध आहे. आणि त्यामुळे कन्या राशीच्या लोकांनी सर्वपित्री अमावस्येला गूळ, आवळा, मुगडाळ, द्राक्षे आणि हिरवे वस्त्र दान करणे हे शुभ मानले जाते. तसेच बघा पितरांच्या नावाने गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करा, त्यांना दक्षिणा देऊ शकता. त्याचबरोबर बघा या अमावस्येला तुम्ही भगवान शिवशंकरांची पूजा करू शकता. त्याचबरोबर अमावस्येला पितरांना शांत करण्यासाठी अनेक सुद्धा उपाय या दिवशी करू शकतात. आणि हे उपाय केल्यानंतर बघा तुम्हाला पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि तुमच्या जीवनामध्ये प्रगती होते. बघा अमावस्येला न चुकता तुम्हाला काळ्या कुत्र्याला गोड पोळी खायला द्यायची आहे. असे केल्याने भगवान भोलेनाथ तुमच्यावरती प्रसन्न होतात. जर बघा या दिवशी तुम्हाला काळा कुत्रा मिळाला नाही तर कोणत्याही कुत्र्याला तुम्ही भाकरी पोळी खायला देऊ शकता. बघा हा उपाय केल्याने तुमच्या कुंडलीमधील शनी आणि केतूचा जो दोष असेल तर तो दोष सुद्धा दूर होऊ शकतो. त्यानंतर बघा चौथा उपाय आहे अमावस्येच्या संध्याकाळी तुम्हाला घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये बघा गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. आणि ती जी वात लावाल ती वात तुम्ही कापसाऐवजी लाल रंगाचा कलावा घेतला, धागा घेतला त्याचा वापर तुम्ही करू शकता. किंवा आणि त्याच्यामध्ये थोडेसे केशर सुद्धा घालू शकता. असे मानले जाते की बघा हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमचा वास करत असते आणि आपल्याला जर पैशाची चणचण असेल तर ती पैशाची चणचण कमतरता दूर होते.
त्याचबरोबर बघा 5वा उपाय, अमावस्याच्या दिवशी बघा तूप, दूध, दही आणि आवळा यांचे दान करणे शुभ मानले जाते. बघा या दिवशी आवळा, दूध, तूप, दही याचबरोबर तुम्ही काही विशेष वस्तूंचे देखील दान करू शकता. यथाशक्ती तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही दूर करू शकता. असे दान केल्याने बघा तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील आणि तुम्हाला आर्थिक लाभ सुद्धा मिळेल. त्याचबरोबर बघा पुढची जी रास आहे तर ती तूळ रास आहे आणि तूळ राशीचा स्वामी आहे बघा शुक्र आहे. त्यामुळे सर्व पित्रे अमावस्येला बघा तूळ राशीच्या लोकांनी पांढरी वस्त्रे, फळे, पांढरी मिठाई, तांदूळ आणि दुधापासून बनवलेल्या पदार्थ जे आहेत ते दान करू शकतात आणि मुंग्यांना सुद्धा तुम्ही पीठ खायला घालू शकता. त्यानंतर दुसरा उपाय बघा, तुम्ही अमावस्येला घरामध्ये दीप प्रज्वलन करू शकता. तिसरा बघा, अमावस्याच्या दिवशी तुम्ही भगवान शिव आणि माता पार्वतींची पूजा करू शकता. यामुळे भगवान शिवशंकरांची तुमच्यावरती कृपादृष्टी राहते. त्याचबरोबर बघा या दिवशी तुम्ही भगवान शिव आणि माता पार्वतीला तुळशीची पाने, सिंदूर, नारळ आणि केतकीचे फूल जे आहे ते अर्पण करू शकता. त्यानंतर बघा चौथा उपाय आहे बघा, अमावस्येला लावण्यात येणारा दिवा कायम बघा तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा लावावा. पूजा करताना अन्नपूर्णा देवीचे तुम्हाला स्मरण करायचे आहे आणि सकाळी संध्याकाळी ही जी पूजा आहे ती तुम्हाला करायची आहे. त्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे की अमावस्येच्या रात्री भगवान शंकरांची पूजा करायची आहे. त्याचबरोबर अमावस्येला पितरांना शांत करण्यासाठी अनेक उपाय तुम्ही करू शकतात आणि हे उपाय केल्यानंतर बघा पितरांचे आशीर्वाद तुम्हाला मिळून जातात. तुमच्या जीवनामध्ये भरपूर अशी प्रगती होते. तुमच्या ज्या काही अडचणी असतील, ज्या काही समस्या असतील त्या सर्व समस्यांचे निराकरण होते. पुढची रास आहे बघा वृश्चिक रास आणि वृश्चिक राशीचा स्वामी बघा आहे मंगळ. तर तुम्ही काय करू शकता की सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी वृश्चिक राशीच्या लोकांनी दक्षिणा देऊ शकता. यथाशक्ती माती, लाल मसूर, लाल वस्त्रे आणि गुळ दान करू शकता. यासोबतच बघा तुम्ही पितरांच्या नावाने 5 गरीब लोकांना 2 रंगीत ब्लँकेट किंवा उबदार कपडे जे आहेत तर ते तुम्ही दान करू शकता. दुसरा बघा काय करू शकता की वारंवार जर अपघात होत असेल किंवा शरीराला काही व्याधी होत असेल तर अमावस्येला तुम्ही मुंग्यांच्या वारुळावरती 1 पाव गुळ सुद्धा चढवू शकता आणि मुंग्यांच्या वारुळावरती बघा तुम्हाला विष्ठा, मूत्र त्याग किंवा पाणी टाकणं जे आहे ना ते तुम्हाला टाळायचं आहे. त्यानंतर तिसरा उपाय तुम्ही काय करू शकता की बघा दारावर जो कोणी तुमच्या भिकारी येईल त्याला रिकाम्या हाताने पाठवायचं नाही. यथाशक्ती तुम्हाला त्याला भोजन आणि काही गोड वस्तू जे आहेत ते तुम्हाला दान करायचे आहे. याने तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये मधुरता येते. लग्न होत नसलेल्या मुलींसाठी तर हा उपाय जो आहे तो अगदी चमत्कारी उपाय आहे. त्यानंतर चौथा उपाय बघा, अमावस्येला कटू वचन बोलणे जे आहे ते टाळावे. कटू बोलणे शक्यतो तुम्ही टाळलं पाहिजे. त्यानंतर 5वा उपाय बघा, अमावस्येच्या रात्री लाल फूल आणि बघा 5 जळत असलेले दिवे तुम्ही वाहत्या नदीच्या पाण्यामध्ये सोडल्याने धनप्राप्तीचे योग जे आहेत ते बनतात. त्यानंतर बघा पुढची रास आहे धनुरास. जर बघा आणि धनुराशीचा स्वामी आहे गुरु आणि बघा धनुराशीच्या लोकांनी सर्वपित्री अमावस्येला रामाचे नाव लिहिलेले कापड, धार्मिक पुस्तके आणि टॉवेल दान करू शकतात. तसेच काही बघा तीर्थक्षेत्रातील गरिबांना अन्न सुद्धा तुम्ही दान करू शकता. त्यानंतर दुसरं काय करू शकता की सूर्यास्तापूर्वी पूजेच्या ठिकाणी आणि मुख्य दरवाजावर तुम्हाला पिठाचे दिवे लावून त्यामध्ये तिळाचे तेल घालायचं आहे आणि हा दिवा लावून तुम्हाला दरवाजाजवळती ठेवायचा आहे आणि ताटामध्ये मिठाई, फळे, तांदूळ आणि पिठाचा दिवा ठेवू शकता आणि हे दिवे तुम्ही शिवमंदिरात देखील ठेवू शकता. यामुळे तुमच्या जीवनातील सर्व दुःख आणि संकटे दूर होतील. त्यानंतर तिसरी गोष्ट तुम्ही काय करू शकता की बघा अमावस्येला तुम्ही भगवान शिव आणि माता पार्वतींची पूजा करून केल्यास तुमच्यावरती शिवकृपा राहील. या दिवशी बघा भगवान शिव आणि माता पार्वतीला तुळस, कुंकू, शंख, नारळ आणि केतकीची फुले सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. त्यानंतर बघा चौथं काय करू शकता की अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही पितरांसाठी दक्षिण दिशेला एक चौमुखी दिवा जो आहे तर तो लावू शकता आणि हा दिवा बघा पितरांचे मार्ग प्रकाशित करतो आणि तुम्हाला पितरांचे आशीर्वाद सुद्धा प्राप्त करून देण्यासाठी मदत करत असतो. त्यानंतर पुढची जी रास आहे तर ती रास आहे मकर रास. जर बघा मकर राशीचा स्वामी आहे शनी. जर बघा सर्वपित्री अमावस्येला मकर राशीच्या लोकांनी तिळाचे तेल, काळे तीळ आणि चया यांचे सुद्धा तुम्ही दान करू शकता. तसेच बघा अंध व अपंग मुलं असतील किंवा वडीलधारी असतील अशाने बघा शनी मंदिरामध्ये जाऊन पितरांच्या नावाने भोजन सुद्धा देऊ शकता. त्यानंतर बघा दुसरं तुम्ही भगवान शिवाची पूजा देखील करू शकता. हे अत्यंत फलदायी मानले जाते. अमावस्येच्या दिवशी बघा भगवान शिवांची आराधना केल्याने शिवलिंगाला बेलपत्र, दूध, दह्याने अभिषेक करू शकता आणि या दिवशी तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप सुद्धा करू शकता.
असं केल्याने तुमच्यावरती शिवकृपा राहील. त्यानंतर तिसरा उपाय बघा, अमावस्याच्या दिवशी 125 ग्रॅम काळे उडीद, 125 ग्रॅम काळे तीळ आणि 11, 21, 51 यापैकी कोणतंही दक्षिणा तुम्ही दान देऊ शकता. किंवा बघा 1.25 मीटर काळ्या कपड्यामध्ये बांधून तुम्ही भगवान भोलेनाथाच्या शिवलिंगाला सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. असे केल्याने बघा तुमच्या कुंडलीमधील अनेक दोष दूर होतील. त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये सर्व संकटे आणि अडथळे असतील तर ते देखील दूर होतात. बघा अशी देखील मान्यता आहे. त्यानंतर तिसरं काय करू शकता की बघा, अमावस्याच्या दिवशी तुम्हाला पाण्यामध्ये अख्खं मीठ घालून त्या पाण्याने संपूर्ण घर पुसावं. घर पुसताना त्या पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ घालू शकता. असं केल्याने तुमच्या घरामधील नकारात्मकता दूर होते आणि घरामध्ये सुख, समृद्धी आणि शांती येते. त्यानंतर बघा चौथा उपाय करू शकता की घरामध्ये तुम्ही धूप जाळू शकता. घरामध्ये बघा दुपारी 12 ते 4च्या दरम्यान तुम्ही मोहरीच्या तेलाच्या दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावू शकता. असे केल्याने तुमच्या पितरांना मुक्ती मिळते. त्यानंतर 5वा उपाय बघा, पिंपळाच्या झाडाला तुम्ही तीळ मिश्रित दूध टाकून 7 प्रदक्षिणा घालू शकता आणि दक्षिणमुखी दिवा जो आहे तो तुम्ही लावू शकता. असे केल्याने तुमच्या पितरांना देखील मुक्ती मिळते. त्यानंतर बघा पुढची रास आहे कुंभरास आणि कुंभराशीचा स्वामी आहे बघा शनी. तर बघा सर्वपित्री अमावस्येला कुंभराशीच्या लोकांनी तिळाचे तेल, काळे तीळ आणि तेलापासून बनवलेल्या वस्तूंचे दान करू शकतात. त्याचबरोबर 11 श्रीफळ म्हणजे ज्याला आपण नारळ म्हणतो ते, जर तुम्हाला बघा तुमच्या पूर्वजांची नावे आठवत असतील तर त्यांची नावे घेऊ शकता आणि ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये एक एक करून जे आहेत ते प्रवाहित करू शकता. जर बघा तुम्हाला तुमच्या पितरांची नावे माहीत नसतील तर मग तुमच्या कुटुंबातील सर्व पूर्वजांचे तुम्हाला स्मरण करायचं आहे आणि ते नारळ जे आहेत ते तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यायचे आहेत. किंवा मग तुम्ही ओम पितृदेवताय नमः म्हणत सुद्धा तुम्ही हे प्रवाहित करू शकता. त्यानंतर बघा दुसरं काय करू शकता की तुम्हाला एक कणकेचा दिवा करायचा आहे आणि त्या कणकेच्या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं किंवा मोहरीचं तेल घालून तो जो दिवा आहे तो तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली लावू शकता. असे केल्याने बघा आपल्या पितरांना सद्गती, मोक्ष मिळतो आणि मिळावा म्हणून तुम्ही प्रार्थना देखील करू शकता. हा उपाय बघा तुम्ही फक्त रविवार सोडून इतर वाराला देखील करू शकता. त्यानंतर बघा तिसरं काय करू शकता की बघा पिंडदानाला बघा फार महत्व आहे. काही कारणाने जर समजा तुम्ही तुमच्या पितरांचे पिंडदान करायला तुम्हाला जमले नसेल, केले नसतील तर तुम्ही सोमवती अमावस्येला बघा पिंडदान आवश्यक करू शकता. यामुळे बघा पितरांची जी काही अतृप्त आत्मा असते ती संतुष्ट होते असे देखील मानले जाते. त्यानंतर बघा चौथी गोष्ट काय करू शकता की अमावस्येच्या दिवशी तुम्ही दूध आणि तांदळाचे दान करू शकता. यामुळे तुम्हाला आर्थिक त्रासामधून मुक्ती मिळू शकते. काही कारणाने जर बघा तुमचे पितर तुमच्यावरती नाराज असतील तर त्यांच्या नाराजी जी आहे ती सुद्धा दूर होऊ शकते. त्यानंतर 5वा उपाय करू शकता की बघा तुम्ही अमावस्येच्या दिवशी काळ्या तिळाचे दान तुम्ही करू शकता. त्यामुळे पितृदोष दूर होता आणि बघा तुमच्यावरती पितरांची कृपा राहते आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही प्रगती करू शकाल. तुम्ही काळे तीळ जे आहे ते मंदिरामध्ये जाऊन सुद्धा दान करू शकता. त्यानंतर पुढची रास आहे तर ती रास आहे मीन रास. बघा मीन राशीचा स्वामी जो आहे तो बृहस्पती आहे. त्यामुळे मीन राशीचे लोक जे आहेत ते सर्वपित्री अमावस्येला बघा गीता, रामायण, पिवळ्या रंगाच्या मिठाई, कपडे यासारखे जे काही धार्मिक ग्रंथ असतील ते दान करू शकतात. तसेच बघा तुम्ही काय करू शकता की सुक्या मेव्यापासून बनवलेले खाद्यपदार्थ एका गरीब लोकांना दान करू शकता, गरजूंना दान करू शकता. त्यानंतर पितरांना काळे तीळ तुम्ही अर्पण करू शकता. असे केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो. बघा अशा स्थितीमध्ये तुम्हाला गंगेचं स्नान करता आलं तर अतिउत्तम. तुम्ही गंगेमध्ये जाऊन सुद्धा स्नान करू शकता. गंगा स्नानाला सुद्धा खूप महत्व आहे. आणि त्यानंतर गंगा नदीमध्ये तुम्ही काळे तीळ सुद्धा प्रवाहित करू शकता. असे केल्याने आपल्या व तुमच्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते, तसेच ते आनंदी होतात. त्याचबरोबर बघा अमावस्येच्या दिवशी सुके नारळ नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता. असे केल्याने तुम्हाला जर कालसर्प दोष असेल तर त्या दोषापासून सुद्धा मुक्ती मिळते अशी देखील मान्यता आहे. त्यानंतर बघा 4था उपाय, पितृदोषापासून तुम्हाला मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही या काळामध्ये रोज गायीला चारा देऊ शकतात. 5वं काय करू शकता तर पितृदोषापासून बघा मुक्तीसाठी तुम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिण दिशेला दिवा लावू शकता आणि दक्षिण दिशेला दिवा लावून तुम्ही तुमच्या पितरांचे स्मरण करून पितरांना जे काही अडचण असतील, जे काही संकटे असतील ते दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी 12 राशीनुसार सर्व पित्री अमावस्येला करावयाची अशी खात्रीलायक तोडगी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.